मेजवानीमध्ये पुन्हा एकदा तुमचे अगदी मनापासून स्वागत करते। नॉनव्हेज लव्हरसाठी एक खास डिश आपण घेऊन आलोय, खास अशी रेसिपी। तुम्ही चिकन लॉलीपॉप खूप वेळा खाल्ले असतील। नॉनव्हेज लव्हरसाठी मी एक अशी आगळी वेगळी असे लॉलीपॉपची रेसिपी आपण घेऊन आलो, ते म्हणजे क्रॅब लॉलीपॉप। चला आता मग सुरुवात करूया आपल्या आजच्या रेसिपीला। बघू शकता मस्त अशा चिंबोऱ्या आपण आणलेल्या आहेत। आता याला आपण गरम पाण्यामध्ये टाकून उकळून घेऊया आणि याच्यामधला जो गर आहे सगळा, जो काही बाऊ आहे तो काढून घेऊया। जिवंत चिंबोरी जी आहे ती आपण गरम पाण्यामध्ये, उकळत्या गरम पाण्यामध्ये टाकून घेतली, जेणेकरून ती मरेल आणि त्यातले आपण एक 5 मिनिट आपल्याला ठेवायचे। त्याच्यानंतर काढून आपण त्यातला सगळा जो गर जो आहे म्हणजे बाऊ जो आहे तो काढून घेणार। 5 मिनिटं गरम पाण्यामध्ये टाकून आपली चिंबोऱ्या मेल्या। त्याच्यानंतर मी याच्यावरची एक कवली काढून घेतली, कवच काढून घेतले। आता यातला जो बाऊ आहे तो आपण काढून घेऊया आणि हे जे नांगे आहेत ते नांगे पण फोडून आपल्याला अशा प्रकारे असा यातला जो बाऊ आहे तो काढून घ्यायचा। चिंबोरीचे नांगे आणि चिंबोरी व्यवस्थित फोडून आपण असा बाऊ काढून घेतला एका बाजूला, आणि नांग्याचा जो पुढचा जो पार्ट आहे तो आपण असाच ठेवलाय, कारण की आपल्याला इथेच आपण तो लॉलीपॉप तयार करून लावून घेणार। ब्रेड क्रम्स घेतलेत आपण इथे, एग व्हाईट घेतले मी, अर्धा उकडलेला बटाटा किसून घेतलाय, लाल तिखट घेतलाय पण अर्धा चमचा, पाव चमचा हळद, किचन किंग मसाला घेतलाय आपण अर्धा चमचा, चवीनुसार मीठ, 1 चमचा अद्रक लसूणची पेस्ट आणि 2 ते 3 चमचे कॉर्नफ्लॉवर घेतलाय। एक बाउल घेतलाय आपण, याच्यामध्ये जे बाऊ जो काढून घेतला होता चिंबोरीचा तो आपण काढून घेतोय। यामध्ये आपण आता 1 बाय 1 सगळे मसाले आपण घालून घेऊया। व्यवस्थित असं आपण त्याला मॅश करून घेऊयात, म्हणजे लगदा करून घ्यायचा आपल्याला त्याचा। बघू शकता तुम्ही। आता यामध्ये आपण सर्वप्रथम लाल तिखट, हळद, किचन किंग मसाला, चवीनुसार मीठ, अद्रक लसूणची पेस्ट, तसेच हा जो अर्धा बटाटा आपण घेतला होता, ऑप्शनल आहे बटाटा, तोही घालून घेऊया आणि 2 ते 3 चमचे जे कॉर्नफ्लॉवर आपलं होतं तेही घालून व्यवस्थित असं एकजीव करून घेऊया। बघू शकता व्यवस्थित असं एकजीव करून घेतले आपण सर्व मिश्रण। अशा प्रकारे आपण जे नांगीचा भाग ठेवला होता तो मी घेतलाय आणि आता आपण याचा एक गोळा बनवून घेऊया आणि याला आपण अशा प्रकारे लावून घेऊया। चिकन लॉलीपॉपला जसं होल्ड करायला, पकडायला जसं हे असते तसं या नांग्यांमुळे हे भेटेल। बघू शकता तुम्ही मस्त असं हे झालंय। आता याला आपण एग व्हाईट मध्ये सगळ्यात प्रथम कोट करून घेऊया। त्याच्यानंतर आपण ब्रेड क्रम्स मध्ये कोट करून घेऊया। अशा प्रकारे आपण सगळे हे बनवून घेऊया। एकीकडे आपण तेल पण फ्राय करायला ठेवलेले आहे। बघू शकता मस्त असे लॉलीपॉप। आता मी एकीकडे आपण तेल पण गरम करायला ठेवलंय, असे मी सर्व बनवून घेते लॉलीपॉप। अशा प्रकारे आपण सर्व लॉलीपॉप रेडी करून घेतले। आता आपण डीप फ्राय करून घेऊया। मंद गॅसवर मस्त असं आपण याला गोल्डन ब्राऊन करून घेऊया। व्यवस्थित असं आपण त्याला आता फ्राय करून घेऊया। बघू शकता मस्त असा कलर येतो त्याला गोल्डन ब्राऊन। मंद गॅसवर फ्राय करायचा आपल्याला, जेणेकरून आतपर्यंत शिजेल सगळ्या गोष्टी। मस्त असे क्रॅब लॉलीपॉप आपले फ्राय करून झालेले आहेत। आता आपण सर्विंग प्लेट मध्ये सर्व करून घेऊ। मस्त असे क्रॅब लॉलीपॉप आपले बनवून तयार आहे आणि सर्विंग प्लेट मध्ये सर्व करून घेतले। तुम्ही बघू शकता किती टेम्पटिंग दिसतात ते। आता टेस्ट करून बघते।
ऑसम. खरंच खूप छान झालेत. नक्की ट्राय करून बघा आणि कसे झाले हे कमेंटमध्ये कळवायला विसरू नका. धन्यवाद. मस्त असे क्रॅब लॉलीपॉप आपले फ्राय करून झालेले आहेत. आता आपण सर्विंग प्लेट मध्ये सर्व करून घेऊ. रेसिपी आवडल्यास लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि अजूनपर्यंत तुम्ही मंजूस मेजवानीला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.